नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, जर तुम्ही किंवा तुमचे पाल्य उच्च शिक्षणासाठी कॉलेजसाठी स्वतःचे गाव सोडून दुसऱ्या शहरात जसे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हजारो रुपयांचा फायदा करून देणारा ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना दरवर्षी 30,000 पर्यंतचा थेट वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणजेच हॉस्टेल अलाउन्स भेटतो. म्हणजेच डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता मिळतो. पण मित्रांनो, अनेक विद्यार्थी फॉर्म भरताना छोट्या-छोट्या चुका करतात. त्यामुळे काय होते तर स्कॉलरशिप किंवा हॉस्टेलचे पैसे बँक खात्यात जमा होत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना जुना फॉर्म रिन्यू कसा करावा हे समजत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलवरून हॉस्टेल भत्त्याचा 30,000चा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि महाडीबीटीवर तुमचा फॉर्म अचूक रिन्यू कसा करायचा. त्यामुळे व्हिडिओचा एकही भाग मिस करू नका, नाही तर तुम्हाला अचूक माहिती समजणार नाही. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर हॉस्टेल भत्त्यासाठी लागणारे पात्रता आणि कागदपत्रे आपण प्रथम पाहूया. तर सर्वात आधी आपण पाहूया की डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना नेमकी कोणासाठी आहे आणि काय पात्रता लागते. तर या योजनेची पात्रता काय आहे तर विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा व्यावसायिक अभ्यासक्रमाला म्हणजेच इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA, फार्मसी, ॲग्रिकल्चर किंवा इतर व्यावसायिक कोर्सेस शिकत असावा. विद्यार्थ्याचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे कॅपराऊंड झालेले असावे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपर्यंत असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याचे आईवडील हे अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे चालू शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय हॉस्टेलमध्ये सिलेक्शन झालेले नसावे. तो खाजगी हॉस्टेल किंवा भाड्याच्या खोलीत राहत असावा. आता पाहूया त्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे. तर अल्पभूधारक शेतकऱ्याचा दाखला, तहसीलदार किंवा अधिकृत प्राधिकाऱ्याकडून मिळालेला चालू वर्षाचा दाखला किंवा नोंदणीकृत मजुराचे प्रमाणपत्र असावे. तसेच 7/12 आणि 8चा उतारा, पालकांच्या नावावरील शेतजमिनीचा चालू उतारा, तसेच हॉस्टेल किंवा रूमचे भाडेपत्रक म्हणजेच रेंट ॲग्रीमेंट असेल, हॉस्टेल सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही ज्या खाजगी हॉस्टेल किंवा खोलीत राहत आहात तिथल्या मालकाचे संमतीपत्र किंवा अधिकृत भाडेपत्रक असावे. तसेच कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र, चालू वर्षाचे कॉलेजचे बोनाफाईड आवश्यक आहे. तसेच मागील वर्षाची मार्कशीट, तुम्ही मागील वर्षात पास झालेले असावा यासाठी तो पुरावा. तसेच उत्पन्नाचा दाखला, सक्षम प्राधिकाऱ्याचा म्हणजेच तहसीलदाराचा 8 लाखांच्या आतील चालू आर्थिक वर्षाचा दाखला. तसेच आधार लिंक किंवा बँक पासबुक, बँक खात्याला आधार कार्ड आणि DBT लिंक असणे अनिवार्य आहे. तसेच 30,000 हॉस्टेलच्या भत्त्याचा फॉर्म कसा भरायचा तर आता ते पाहूया. तर ऑनलाईन फॉर्म भरताना पहिली स्टेप म्हणजे सर्वात आधी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवरती जा. तिथे तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. जर तुम्ही नवीन असाल तर न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आधी प्रोफाईल तयार करा. दुसरी स्टेप म्हणजे प्रोफाईल अपडेट करणे. माय प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, जातीचा तपशील आणि पालकांच्या उत्पन्नाची माहिती अचूक भरा. लक्षात ठेवा, पालकांचा व्यवसाय निवडताना फार्मर किंवा लेबरर हाच पर्याय निवडा, तरच हॉस्टेल भत्त्याचा फॉर्म ओपन होईल. स्टेप तिसरी, हॉस्टेल डिटेल्स भरणे. प्रोफाईलमध्ये डाव्या बाजूला हॉस्टेल डिटेल्सचा एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला विचारले जाईल, आर यू हॉस्टेलर ऑर डे स्कॉलर. तिथे हॉस्टेलर म्हणजेच वसतिगृहात राहणारे हा पर्याय निवडा. त्यानंतर हॉस्टेलचा प्रकार विचारला जाईल. तिथे प्रायव्हेट हॉस्टेल किंवा रेंटेड हाऊस किंवा भाड्याची खोली हा पर्याय निवडा. तुमच्या हॉस्टेल किंवा रूमचा संपूर्ण पत्ता, मालकाचे नाव आणि तुम्ही दरमहा भरत असलेले भाडे तिथे अचूक टाईप करा. चौथी स्टेप म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे. आता तिथे दिलेले हॉस्टेल सर्टिफिकेटचे फॉर्मॅट डाउनलोड करा. त्यावरून रूम मालकाची किंवा हॉस्टेलची वॉर्डनची सही शिक्का घ्या आणि ते स्कॅन करून अपलोड करा. सोबतच अल्पभूधारक दाखला देखील अपलोड करा आणि प्रोफाईल सेव्ह करा. स्टेप 5वी ती काय पाहूया तर योजना निवडणे. आता मुख्य डॅशबोर्डवर आणि ऑल स्कीम्सवर क्लिक करा. तिथे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच DTE किंवा तुमच्या विभागा अंतर्गत असलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शोधा आणि अप्लाय बटनावर क्लिक करा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि सबमिट करा. तुमचा फॉर्म कॉलेजच्या लॉग इनला मंजुरीसाठी जाईल. आता पाहूया महाडीबीटीवर फॉर्म रिन्यू कसा करावा. तर ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरला होता आणि त्यांना यावर्षी फॉर्म रिन्यू करायचा आहे, त्यांनी काय करावे. अनेक मुले नवीन फॉर्म भरण्याची चूक करतात.
ज्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतो. तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा नाही तर जुनाच फॉर्म रिन्यू करायचा आहे. तर रिन्यू करण्याची सोपी पद्धत आता तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन तुमच्या जुन्या आय-डी पासवर्डने लॉग इन करा. आधी माय अप्लाइड स्कीम्समध्ये जाऊन मागच्या वर्षीचे सर्व पैसे खात्यात जमा झाले आहेत का आणि स्टेटस अप्रूव्ड आहे का हे तपासा. स्टेप दुसरी, डाव्या बाजूला असलेल्या प्रोफाईलवर क्लिक करा आणि थेट पास्ट क्वालिफिकेशन किंवा करंट कोर्स या टॅबवरती जा. तेथे तुम्हाला तुमच्या मागील वर्षाचा, जर तुम्ही उदाहरणार्थ सेकंड इयरला असाल तर फर्स्ट इयरचा निकाल अपडेट करावा लागेल. तसेच तुमचे मागील वर्षाचे सेमिस्टरचे पर्सेंटेज टाका आणि पास झाल्याचे स्टेटस निवडा. तुमची मागील वर्षाची मार्कशीट मूळ प्रतीत म्हणजे ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करा. स्टेप तिसरी, ती म्हणजे आता करंट कोर्समध्ये जाऊन चालू वर्षाची म्हणजेच उदाहरणार्थ सेकंड इयरची फी भरल्याची पावती म्हणजेच ॲडमिशन फी रिसिट आणि चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करा. करंट इयरचे स्टेटस परस्युइंग ठेवा. स्टेप चौथी, ती म्हणजे लक्षात ठेवा, दरवर्षी नवीन आर्थिक वर्षाचा पालकांच्या उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. इन्कम डिटेल्समध्ये जाऊन चालू वर्षाचा म्हणजेच करंट फायनान्शियल इयर नवीन उत्पन्नाचा दाखला अपलोड करा आणि बारकोड नंबर टाकून सेव्ह करा. स्टेप पाचवी, ती म्हणजे प्रोफाईल पूर्ण 100% अपडेट झाल्यावर डॅशबोर्डवर या. ऑल स्कीममध्ये जाऊन तुम्ही मागच्या वर्षी ज्या योजनेचा लाभ घेतला होता तीच योजना पुन्हा निवडा. सिस्टीम आपोआप ओळखेल की हा रिन्युअल ॲप्लिकेशन आहे. तिथे अप्लायवर क्लिक करा आणि चालू वर्षाचा फॉर्म सबमिट करा. आता लक्षात ठेवा की तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून कोणत्या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी जवळपास 30% फॉर्म फक्त आणि फक्त निष्काळजीपणामुळे रिजेक्ट होतात किंवा स्क्रुटनीमध्ये अडकतात. त्यामुळे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा. तर त्या कोणत्या? तर पहिले म्हणजे बँक खाते आणि आधार लिंक. डी-बी-टी स्टेट, तुमच्या ज्या बँक खात्यात पैसे हवे आहेत ते खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक हवे. त्यामुळे बँकेत जाऊन डी-बी-टी मॅपिंग करून घ्या. महा-डी-बी-टी पोर्टलवर लॉग इन केल्यावर डॅशबोर्डवर चेक डी-बी-टी स्टेटसवर क्लिक करून ते तपासा. नंतर पाहूया कागदपत्रांची स्पष्टता. कागदपत्रे मोबाईलवरून फोटो काढून अंधुक अपलोड करू नका. स्कॅनर ॲप वापरून किंवा नेट कॅफेवर जाऊन स्पष्ट दिसणारे डॉक्युमेंट्स अपलोड करा. जर अक्षरे वाचता आली नाहीत तर कॉलेज किंवा महा-डी-बी-टी अधिकारी फॉर्म रिव्हर्ट म्हणजेच परत करतात. तसेच मुदतीची वाट पाहू नका. महा-डी-बी-टी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख अनेकदा वाढवली जाते, परंतु शेवटच्या दिवसांमध्ये सर्व्हर डाऊन होतो आणि फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे कॉलेज सुरू झाल्या लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तर मी आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.